आत टाकून झाली पाहिजेत. फिल्डिंग करणाऱ्या टीमने लक्षात ठेवायचं आहे. आणि 3 मिनिटाच्या वर कालावधी जर लागला तर एक प्लेयर इन होईल 30 यार्डमध्ये. चला, अशा रीतीने बॉल सिलेक्ट झाले आणि होणार सामना सुरू. 10 मिनिटानंतर बॉल सिलेक्ट, सामना सुरू होतोय. पहिला नीलकंठेश्वर उल्वे संघाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. 4 षटकांचा सामना आणि संकेत पाटील आणि प्रतीक पाटील अशी जोडी मैदानात सलामीवीरांची तोंडरे संघाकडून. गेम ऑन होणार. प्रतीश पाटील गोलंदाजी मार्कवर पनवेल एंड कडून पहिला चेंडू शेवटच्या रजनीतील आउटसाइड द ऑफस्टम, मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. पंचांनी स्वैर घोषित केला. अवांतरणी सुरुवात होते. तोंडरे संघाचं खातं उघडलं जातं अवांतरणे. वाईटच्या स्वरूपात पहिली धाव. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. पहिला चेंडू आला स्वैर, पण त्यानंतर मात्र गोलंदाजाने टाकलेला चेंडू सोडणं, लेग स्टिकवर जाणारा चेंडू होता, सोडला फलंदाजानं आणि लेग स्टिक उद्ध्वस्त झाली. पहिला झटका, पहिली विकेट तोंडरे संघाची. 1-1. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळलाय. 1 धाव पूर्ण. मिसफिल्ड, मात्र मिसफिल्डचं हॅलो चेक. हॅलो हॅलो फायदा उचलता आला नाही. 1च धाव मिळाली. धावफलकावर धावा लागल्यात 2. नवीन फलंदाज शरद पाटील. इनेट नंबर 3. आपलं खातं उघडले शरदने 1 धावेनं. षटकातील 3रा चेंडू. आता मात्र चेंडू बॅटवर आलाय आणि नुसता बॅटवर नाही, शेवटच्या रजनीतील पहिला षटकार येतोय. धन्यवाद. खडखडीत षटकार आलाय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. व्हॉट अ ट्राय. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न. हा जर झेल झाला असता तर कॅच ऑफ द टुर्नामेंट असता. 8 धावा धावफलकावर, 9 धावा धावफलकावर लागतात. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. याच दरम्यान आदरणीय काशीनाथजी पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य यांचं आगमन होत आहे. वेलकम दादा. त्याचबरोबर प्रथमेशजी पाटील जे सर्वांचा लाडका बंकू यांचं देखील आगमन झालं. आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईटचा इशारा होतोय. धावफलकावर दुहेरी अंक लागतोय. धावफलकावर धावा लागतात 10. आणि याच दरम्यान होळी शिमगा तळ कोकणामध्ये खूप जोरात असतो आणि प्रीतम दादा आंबेडकर कोकणात पोचलेत रत्नागिरीला शिमगा साजरा करण्यासाठी. खोलवर टप्प्याचा पुन्हा एकदा चेंडू खोदून काढलाय आणि चेंडू जाणार सीमा पार.
येतोय या षटकातील आणखीन एक मोठा फटका, येतोय चौकार. सोबत राहा डीजे बंटी. शिवरायांची गाणी रक्तामध्ये उसळी निर्माण करतात, चैतन्य निर्माण करतात. 396 वर्ष झाली तरी तेच चैतन्य आजही कायम. व्हॉट अ डिलिव्हरी. स्पीडने टाकलेला शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या निर्धाव चेंडूने षटक संपलं. धावफलकावर पहिल्या षटकांती धावा लागल्यात 1 बाद 14 आणि या 14 धावांनी, या 14 धावांमध्ये एक षटकार एक चौकार. संमिश्र राहिलं हे षटक दोन्ही संघांसाठी. एक महत्वाची विकेट तोंडरे संघाने गमावली, मात्र सन्मानजनक 14 धावाही धावफलकावर लागल्यात. हॅलो हॅलो चिक हॅलो हॅलो चिक हॅलो हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव. सर्व कार्येषु सर्वदा. सर्वप्रथमता गणराला वंदन करून महाराष्ट्राच्या रद्ददैवत हिंदवी स्वराज्याचा राजा रायरेश्वराच्या शिवपिंडावर क्षत्रिय रक्ताचा अभिषेक घालून मुठभर मावल्यानं घेऊन ज्या राजाने स्वराज्याची निर्मिती केली ते राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ज्यांचं नाव सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाईल ते लोकनेते दिबा पाटील साहेब यांना स्मरण करूनच आपण कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करत असतो. गावदेवी क्रिकेट संघ बेलवली आणि या स्पर्धेचे आमचे शिल्पकार सतीशदादा पाटील, ग्रामस्थ मंडळ बेलवली यांच्या विचारधारेतून आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. पहिली लढत केली जात आहे. एका बाजूला जय हनुमान दोस्ती स्पोर्ट तोंडरे, विपक्ष नीलकंठेश्वर उलिबे क्रिकेट संघ. दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. आमचे समालोचक परशुराम पाटील सर, शिक्षित व्यक्तिमत्व. कांचन पालकर आहेत आमचे विद्यमान उपसरपंच केवाले, गुणलेखकाच्या भूमिकेत. डीजे बंटी तुमचा आभार व्यक्त करू आणि वळूया पुन्हा एकदा समालोचक कक्षमध्ये. थँक्यू महागुरु. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर आक्रमण, मात्र चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे. सर्व तुमचे मग विशाल असतील, आमचे विशाल पवार असतील, राजेश, त्यानंतर राकेश, सर्व सहकाऱ्यांचं कौतुक करावे लागेल. इथे बघा नक्षला आम्ही पाहतो. छवा आता काही क्षणातच येईल. नक्षला पाहतो बघा. सतीदादा पाटील यांचा सुपुत्र. सुरुवात स्टार्ट येईल. जोपर्यंत इथे लाईट ऑफ केली जात नाही, मैदान शांत होत नाही, तोपर्यंत नक्ष पाटील सतीदादांचा सुपुत्र आहे. आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तायाची या, तोपर्यंत मैदान सोडायला तयार नसतो. जयेंद्र दादा पाटील, चला ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. षटकातील दुसरा चेंडू, स्विच हिटचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे, मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडणार. दरम्यान 2 धावा पूर्ण. थोडंसं मिसफील्ड, दुहेरीचं रूपांतर तिहेरीत करण्याचा प्रयत्न मात्र नाही. परत जातोय फलंदाज. 2 धावा पूर्ण मिळतील आणि या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल 16 वर. याच दरम्यान दत्ताजी गायकर एक उत्कृष्ट क्रिकेटर, घुटना टेक कर छक्का मारने की कला ज्यांच्यामध्ये होती, ते दत्ताभाई गायकर यांचं इथं आगमन होत आहे. ही क्रिकेटवर प्रेम करणारी मंडळी. दरम्यान षटकातील तिसरा चेंडू, क्रॉस बेडेड, मोठा फटका. लांबी बरोबर, उंची बरोबर लांबी ही गाठली. आला खणखणीत षटकार.
त्या नावात दम आहे रे. खरी हकीकत आहे. असत्य परिस्थिती अनुभवली खऱ्या अर्थाने परशुराम पाटील सर. आजचा या स्पर्धेचा सांगता सोहळा आहे. खऱ्या अर्थाने सांगता दिवस आहे. विशाल आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची खूप मेहनत आहे या स्पर्धेसाठी. निश्चित महागुरु. चौथा चेंडू षटकातील पुन्हा एकदा मोठा फटका. वन बाउन्स चेंडू जाणार सीमा पार. आणखीन एक मोठा फटका येतोय सणसणीत. मी काल म्हटलं होतं की काही जण स्वतः मोठी होतात, पण काही जण इतरांना मोठी करत स्वतः मोठी होणारी मंडळी, त्यातली हे दिग्गज व्यक्तिमत्व म्हणजे सतीशदादा पाटील. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू जाणार सीमा पार. लगातार येणार तिसरा मोठा फटका येतोय. आणखीन एक आज जल्लोष होईल बघा. बंटी आहेत, मनीष आहेत आणि आता आज रायगड जिल्ह्यातील बेस्ट डीजे ऑपरेटर सूरज चौधरी वलवली यांना खास इन्व्हाइट करण्यात आलेले आहे. सुरेश पवार साहेब या व्यासपीठावर तुमचा गावदेवी क्रिकेट संघ बेलवली आमदार चषकामध्ये स्वागत आहे. सुरेश दादा यावं आपण व्यासपीठावर या. मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. सतीश दादा तुम्हाला इन्व्हाइट करतात. चला बोलूया परशुराम पाटील सरांकडे. ग्रुप ग्रामपंचायत वारदोली वेलवलीचे माजी ग्रामपंचायत सदस्य नागेश दादा पाटील यांच्याकडून स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आलेत. धन्यवाद नागेश दादा. सन्माननीय प्रदीप चोरगे यांचं इथे आगमन झालेलं आहे. गावदेवी बेलवली क्रिकेट संघाच्या वतीने तुम्हाला आम्ही आमंत्रित करतो. बघा आमचे काशीनाथ दादा पाटील आहेत, माजी ग्रामपंचायत सदस्य. संतोष पाटील त्यांच्या समवेत. बच्चू दादा पवार हे सिनियर आहेत. आमचे दत्ता गायकर आहेत. गावदेवी बेलवली क्रिकेट संघाला नेहमी ते लीड करत असतात. त्यानंतर सतीदादांच्या समवेत आपण पाहतो नथुदादा मालुसरे. बघा किती प्रेम आहे सतीदादा पाटील आणि गावदेवी बेलवलीवर. मालुसरे साहेब इथे उपस्थित आहेत. भविष्य चला. धन्यवाद महागुरु. एक सूचना आहे, ग्रिलच्या आत जे बसलेत पाहुणे मंडळी आहेत, आपण मंचावर या दादानो. मंचावर येऊन बसा. 5 रजनींमध्ये आपण अजिबात रेलिंगच्या आत कोणी बसलं नव्हतं. प्लीज इकडे लॉंगॉनला जी मंडळी आत बसलेत ग्रिलच्या रेलिंगच्या आत, त्यांना विनंती करेन आपण या मंचावर आपलं स्वागत आहे. प्लीज. चला यानंतर यंगस्टार चिखले विपक्षय पाली पिंट्याचा संघ असेल बघा. पिंट्या शेलके. आपण मागचं षटक पाहिलं. पहिल्या चेंडूवर विकेट, शेवटच्या चेंडूवर विकेट, पण मध्ये आल्या 16 धावा. 2 षटकानंतर 3 बाद 30. अत्यंत महत्वाचं तिसरं षटक. विवेक पाटील फुल टॉसवर फुल टोल वसूल केलाय. खणखणीत मिड विकेटच्या डोक्यावरून आलाय हा षट. विवेक पाटीलच्या पहिल्या चेंडूवर षटकार आला. पुन्हा फुल टॉस. आता मात्र अप्रतिम झेल. कमबॅक करतो इथं. हाही फुल टॉस होता, नीटचा कनेक्ट झाला नाही आणि त्यामुळे मिळाली विकेट.
कुठल्याही कार्यक्रमामध्ये जर कोळी गीत वाजलं नाही तर तो कार्यक्रम आहे असं वाटत नाही. महागुरु काल राजभाषा दिन आपण साजरा केला. संतांनी सुरू केलेली मराठी, मग पंडिती साहित्य आणि त्यानंतर शाहिरी साहित्य आणि तदनंतर लोककला, लोकसंगीत आणि महाराष्ट्र एवढं लोकसंगीत प्रगल्भ कुठंच नाही आहे. कोळी गीत आपण ऐकलं. चला मैदानात पुन्हा एकदा तिसरा चेंडू षटकातील कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. चेंडूला एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न होता मात्र झाला नाही प्रयत्न. एकच धाव मिळाली. एका धावेने धावफलकावर धावा लागल्यात तब्बल 37. चेक. सुभाष नामदेव पाटील एक आदरणीय व्यक्तिमत्व, त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर. आणि सुरेश पवार साहेब आपणही व्यासपीठावर या. बघा आमचा छावा ग्रुप सन्माननीय अतिथदादा मालुसरे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा लोणिवली गाव अध्यक्ष, स्वागत आहे तुमचं. खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू सरळ खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक मात्र फंबल होतोय आणि जातोय. हा चेंडू सीमा पार येतोय. खणखणीत चौका. पुन्हा एकदा कडक स्ट्रोक आहे. व्हॉट एफर्ट्स. 100% प्रयत्न दिले होते मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातातून जातोय. षटकारासाठी येतोय खणखणीत. आणखीन एक मोठा फटका. षटकार. माजी ग्रामपंचायत सदस्य बेलवली आल्यानंतर फलंदाजाने बघा अतिथी देवो भव दमदार स्वागत केलं. तसेच सुभाषजी पाटील यांचंही आगमन झालं. त्यांचंही स्वागत. क्लास, दर्जा, अदर्जाचा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि या अदर्जाच्या फटक्यावर आल्या आणखीन 6 धावा. लगेचच सतीदादांचं बघा गौरवशाली त्यांच्या कार्याची गाथा सांगणारं गीत. गुणले स्कोर 53 धावा धावफलकावर लागल्यात. 3 षटकांचा खेळ. अरे रडू नको बाला, मी पाण्याला जाते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. चला खऱ्या अर्थाने आज मजाच करायची आपल्याला. पण चला संध्याकाळ झाली ना, रात्री एकदा की जयघोषच करायचे आज. हा निश्चित स्वरूपात तोंडरे क्रिकेट संघ, जे हनुमान दोस्ती संघ, दोस्ती स्पोर्ट तोंडरे म्हटला तर किंग ऑफ रायगड विश्वास पाटील, आमचे प्रमोददादा पाटील असतील, एक सिनियर क्रिकेटर संघनायक सिनियर संघ प्रमोद पाटील यांच्या तालीममध्ये तयार झालेला संघ आपण इथे पाहतो. आज नितेश पाटील बघा तोंडरे जे समालोचक आहेत ते सुद्धा क्रिकेटचा आनंद घेतात. नितेश मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. निलेश खारकर यांना पण पाहतो. त्यांच्या सौभाग्यवती निकिताताई खारकर या रायगड जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्य आहेत. चला स्पीडअप करायचा आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. तब्बल 23 धावा कुठून काढल्या विवेक पाटीलच्या षटकामध्ये. आणि कांचनभाई तो क्लास हेलिकॉप्टर उडवतात फलंदाज, पण आउटसाईडचा ऑफ स्टंप असलेल्या चेंडूवर क्लास हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळालं आणि धावा आल्या तब्बल 23 तिसऱ्या षटकामध्ये. यंगस्टार चिखले विपक्ष पाली. चला या पिंटे या आपण. आणि यंगस्टार चिखले शेवटचा पुकार आहे. 17 संपल्यानंतर नाणेफेक केली जाईल. शेवटचं निर्धारित शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. हाणामारी तर प्रत्येक षटकात केली आहे. का आम्ही 10 मिनिटं लावली बॉल चॉईस करायला, याचं उत्तर फलंदाजीतून दिलंय तोंडरे संघानं. पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा स्ट्रोक कडक येतोय. आणखीन एक षटकार. धावफलक
प्रेक्षकांना आता बघा एक सुवर्ण संधी आहे. प्रत्येकाने आपापलं जे नावं आहेत त्याची नोंद करा. आमच्या ऑर्गनायझर कमिटीकडे प्रेक्षक कमाल झेल अर्थात आयवा झेलसाठी आज लकी ड्रॉ होणार आहे आणि लकी ड्रॉ विजेताच्या जो विजेता ठरेल त्याच्यासाठी स्पोर्ट सायकल आणि त्या सायकलचे आमचे पुरस्कर्ते आहेत छावा ग्रो, आमच्या अतिथदादा मालुसरे बघा, ॲक्वा वॉटर फिल्टर असेल आणि सेलिंग फॅन बघा. हे 3 बक्षिसं मात्र जो लकी ड्रॉचा विजेता ठरेल प्रेक्षक कमाल झेल अर्थात आयवा झेलचा मानकरी ठरेल त्याचा गौरव गावदेवी क्रिकेट संघ बेलवली यांच्या वतीने केला जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद महागुरु. बक्षिसांची खैरात आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. 2-2 बाईक, बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरसाठी TV देण्यात येईल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला सायकल आहे आणि लकी ड्रॉ आयवा झेल ज्यांनी ज्यांनी पकडले 5 रजनींमध्ये त्यांची नोंद झाली आहे. प्लस 200 रुपये आयवा झेलचे सतीशभाई पाटील यांच्याकडून त्यांना प्रदान करण्यात आले. चला शेवटचं षटक मार्गस्थ आहे. क्रॉस बॅटेड फटका मिड विकेट क्षेत्रात खेळून काढला आहे. क्षेत्ररक्षकाने केले. फील्ड दरम्यान मिळाली 1 धाव. धाव फलक जाऊन पोहोचतोय 60 या धावसंख्येवर. 4 बाद 60. 3.2 षटकांचा खेळ इथे संपलाय. चार चेंडूंचा अजूनही खेळ बाकी असणार आहे. तिसरा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. कव्हर्सच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. एक पूर्ण चांगला थ्रो, एकीवरच समाधान मानावं लागेल. बँग ऑन टार्गेट करण्यात आलेला थ्रो आणि धावफलकावर धावा लागल्या 61. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. या 3 चेंडूंमध्ये किती धावा येतील? आतापर्यंत स्पर्धेतला 87 हा धावसंख्येचा उच्चांक. 86 चेस झाल्या आणि त्या लिलया चेस झाल्या. एकाच सामन्यात 250 पाहायला मिळाल्या. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. लाजवाब फटका. छान आहे आणि आपल्या जिल्ह्याचं नाव रायगड आहे. किती भाग्यवंत आहोत आपण. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत जन्माला येण्यासाठी भाग्य लागतं. 396 वर्षांचा काळ लोटला तरी आजही तेच चैतन्य अनुभवायला मिळतं. खोलवर टप्प्याचा चेंडू दरम्यान आला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार आणि दुसरी धाव ही पूर्ण. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. या अगोदरच्या चेंडूवर जो फटका आला होता त्या फटक्यानं खऱ्या अर्थाने सर्व क्रिकेट रसिकांच्या डोळ्याचं पारणं फेडलं. आउटसाईड द ऑफ स्टंप बाहेर निघत मारलेला तो फटका क्लासच्या वरचा होता. धावफलकावर धावा लागल्यात 69. शेवटचा चेंडू षटकातील बाकी असणार आहे. पारीतील शेवटचा चेंडू. या चेंडूवर टार्गेट सेट होईल. उत्तम फलंदाजीचं प्रदर्शन तोंडरे संघाकडून आपण पाहिलं. रितेशच्या बॅटमधून आले होते ते फटके. 5 चेंडूवर 16 धावा. शेवट गोड केलाय गोलंदाजानं. 69 धावा धावफलकावर लागल्या. 4 षटकांचा खेळ संपला. 70 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरावं लागेल ते निळकंठेश्वर मुलवे संघाला. चांगली फलंदाजी, जोरदार आक्रमण आपण पाहिलं आणि याच दरम्यान पाली संघ ज्या संघानं शेवटच्या षटकापर्यंत सामने नेले. 6 बॉल 7 डिफेंड केले, 6 बॉल 9 डिफेंड केले. कंचनबाई, आत्ताचं क्रिकेट, टेनिस क्रिकेट हे फलंदाजांचं झालंय. गोलंदाजांवर सतत आक्रमण होत असताना पाहायला मिळतं. पण अशा वेळेला जेव्हा प्रेशर सिच्युएशन येते तेव्हा गोलंदाज हवी होताना आपण पाहतो. 6 बॉल 20-22ला फलंदाजावर कुठलंच टेन्शन नसतं. पण बॉल टू रन मॅच आली. 3 बॉल 3 डिपेंड झाल्या. 6 बॉल 9 3 वेळा परिस्थिती आली. 4थ्या वेळेला मात्र बेलवली संघानं चित्र पालटलं. टॉस केला जातोय. इथे नाणेफेक केली जात आहे. आमच्या स्पर्धेचे केंद्रबिंदू सत्यदादा पाटील यांच्या शुभ हस्ते ज्या
आपण पाहतोय एका बाजूला जे यंगस्टर चिखले विपक्ष पाली क्रिकेट संघाच्या दरम्यान गावदेवी पाली. बघूया टेलसाठी पुकार देण्यात आला. सतीदादांच्या शुभासे नाणेफेक संपन्न झाली आणि इट इज हेड. नाणेफेकीचा कौल गावदेवी पाली क्रिकेट संघ. संघनायक सामना 4 षटकांचा असेल. कोणता निर्णय स्वीकारणार आहात? बॅटिंग. संघाच्या दृष्टिकोनातून या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो एक बक्षिसाचा खऱ्या अर्थाने पात्रता फेरीमध्ये दाखल होईल. मग या दृष्टीने तुमच्या संघाच्या दृष्टिकोनातून ही लढत किती महत्त्वपूर्ण असणार आहे? चांगली पाहिजे त्याचा करू. प्लेइंग इलेव्हनमध्ये काय बदल असेल? माहितीच आहे. लढत मस्त होईल. 100. थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल आमचे सतीदादा पाटील यांच्या शुभासे नाणेफेक संपन्न झाली. नाणेफेकीचा कौल गावदेवी पाली क्रिकेट संघाने जिंकले नाणेफेक आणि क्षेत्ररक्षणकडनं पसंत केलं. फलंदाजीसाठी यंगस्टर चिखले क्रिकेट संघाला आमंत्रित केलं. सुरेश नामा पवार यांचा सन्मानित केला जाईल आणि महेंद्र शेलके पाली फलंदाजी गावदेवी पाली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे, स्वीकारलेला आहे. त्या या सुरेश नामा पवार यांचा येतोची सन्मान केला जाईल. साहिल पाटील, धीरज गडकरी. धीरज म्हटलं तर दोस्तीच्या दुनियातील एक दमदारी व्यक्तिमत्व. चले या इथे सुरेश पवार दादांचा येतोची सन्मानित केला जाईल. मी सतीदादा पाटील आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाचे दमदार ऑर्गनायझर आणि बेलवली ग्रामपंचायतीचे एक खऱ्या अर्थाने भविष्यामधले विकासाचे शिलेदार ज्यांच्याकडे आदराने पाहिलं जातं. आपला माणूस, आपल्या हक्काचा माणूस आणि प्रत्येकाच्या मनामनावर अधिराज्य करणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या शुभास्ते सूर्यदादांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे. यानंतरचा सन्मान असेल महेंद्र शेलके पाली, एक आदर्श क्रिकेटर. महेंद्र या, रवी शेलके यांचे बंधू आहेत ते. महेंद्र या, आपला येतोची सन्मान इथे केला जाईल. हेलो, वो आए हमारे घर पे, खुदा की कुदरत है, कभी हम उनको कभी अपने घर को देखते हैं. शाहिराना राष्ट्रीय भाषेतलं समालोचन ऐकण्यासाठी तयार व्हा. 24 चेंडूमध्ये 70 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलाय उल्वे संघ आणि यानंतरचे सूत्र सुपूर्द करतो मनोहरजी पाटील. मनोहर पाटील वाजे यांच्याकडे आपण बोलूया. थँक्स परशुराम पाटील सर. बघा, फलंदाजांना ज्यावेळेस तुम्हाला लाईटची आवश्यकता भासेल आमच्या गावदेवी कमिटीकडे कॉल करा. सिग्नल लाईट ऑन करा, विद्युत मनोरे प्रज्वलित करा. गावदेवी जानमान क्रिकेट संघ बेलवलीचे आमचे सर्व कमिटी मेंबर्स इथे पाहतो. विशाल पवार, भाया पाटील, संकेत पाटील, राकेश म्हात्रे, राजेश पाटील, रोहित पाटील, तेजस पाटील, समीर पाटील, अजय पाटील, आकाश चोरगे, आकाश पवार, जीतू पाटील, कैलाश पाटील, बंको पाटील, प्रीतम पवार, महेश पाटील, अभि चोरगे, तुषार चोरगे, डीजे बंटी, महेंद्र चोरगे, प्रतीक चोरगे, प्रवीण पाटील, सिद्धू पाटील, अक्षय पाटील, आमिर पाटील यांची खूप मेहनत इथे पाहतो. आणि या आयोजनामध्ये खऱ्या अर्थाने ज्यांनी खूप आम्हाला ज्यांच्या विचारधारेतून ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे, सन्माननीय सतीदादा पाटील बेलवली गाव भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष, स्पर्धेचे केंद्रबिंदू आहेत. भरतदादा पाटील माजी सरपंच बेलवली, योगेश पाटील, बच्चू पवार, महेश पाटील, अतिश मालुसरे, संतोष पाटील, काशीनाथ पाटील, अरुण पवार, दत्ता गायकर, प्रकाश पाटील, जयेंद्र पाटील, धना पाटील यांचं खूप मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी सातत्याने प्रत्येक दिवशी लाभलेलं आहे. चला टॉवरचं बघा, तिथं ऑन करा. जे विद्युत मनोरे बघा प्रज्वलित करायचे आहे, लाईट ऑन करा आणि तिथेच तुम्हाला चला पालीचे तिथे बघा समर्थक आहेत. चला ऑन करायचे तिथे, तिथेच खऱ्या अर्थाने संपूर्ण बॉक्स आहे तिथे. चला खेळ लगेच स्टार्ट होईल. धीरज गडकरी आज यंगस्टार चिखली क्रिकेट संघाला लीड करण्यासाठी आलेले आहेत. मो नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा धीरज एक चांगला योगदान तुमचा प्राप्त झाला होता संघाच्या दृष्टिकोनातून. यापूर्वी आवाज आपण ऐकला एक शिक्षित आणि पदवीधर व्यक्तिमत्व परशुराम पाटील सर, एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक. शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे.
अनेक विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने घडवण्याचं काम शैक्षणिकदृष्ट्या ते करत असतात. आणि आता वळणार आहोत आमचे मनोहर पाटील वाजे यांच्याकडे आपण वळणार आहोत. चला मनोहर. बहुत बहुत शुक्रिया महागुरु. जिसे कहते हैं ना कि सारे सपने कुचल कर घर से निकलना ही पड़ता है. उम्र चाहे जो हो, बहुत जिम्मेदारियों का बोझ है दोस्तों. काम पे गया था, थोड़ा सा देर से पहुंचा, सभी से सबसे पहले माफी चाहेंगे. और क्रिकेट की इस बेहद खूबसूरत दुनिया के अंदर हम निकल जाएंगे दोस्तों. अच्छा मुकाबला जारी है. आमदा ट्रॉफी 2026 लड़ाई जारी है. पहला सत्र हमने देखा जहां पर बल्लेबाजों की दादागिरी हमें देखने को मिली. 69 बने, 70 का टारगेट है और 70 की कोशिश में 2 बल्लेबाज मैदान के अंदर निकल चुके. कमाल की क्रीडा प्रतियोगिता यहाँ पर हम जरूर देख सकते हैं. सतीश भाई पाटिल जिनके मार्गदर्शन में पूरी आई गांव देवी टीम बेलवली, इनके माध्यम से ये दमदार आयोजन. आज की अंतिम रात है. आज इस टूर्नामेंट का चैंपियन कौन कहलाएगा, कई सारे सवाल है. पर्दा उठेगा कुछ घंटों में और इसी के तहत मैदान के अंदर मुकाबला जारी है. जय हनुमान दोस्ती स्पोर्ट्स तोंडरे उनके खिलाफ खेल रही है नीलकंठेश्वर उल्वे क्रिकेट टीम. जीतने के लिए लंबा 6 से 70 रन बनाने हैं. चला बघा, कमिटी मेंबर्स आमचे दिनेदादा पाटील, माझ्या विद्यमान उपसरपंच बेलवली, त्यांचं आगमन होईल. शुभम पाटील, उमेश पाटील आणि परशुराम पाटील जे आमचे कमिटी मेंबर्स आहेत. खूप मेहनत आहे सर्वांची. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो आणि बोलतो मनोहर पाटील यांच्याकडे. पहला ओवर लेकर प्रतीक पाटिल. रन बन सकते, केवल बनाने वाला चाहिए. और इस मैदान का इतिहास रहा है, इस विकेट के ऊपर रन बनते हुए हमने देखे हैं, रन चेस होते हुए हमने देखे हैं. 15, 17, 18 की औसत चेस होती है इस मैदान के ऊपर. और ये छठे दिन का विकेट है. आज के दिन थोड़ा सा फ्रेश है, पहला मुकाबला है और किस तरीके से बल्लेबाजों के लिए मदद है हमने पहले सत्र में देखा. गेंदबाजी में प्रतीक पाटिल, अंपायर का इशारा, यस गेम इज ऑन. फर्स्ट बॉल, लोअर फुल टॉस थी, गेंद है हवा में. खिलाड़ी पीछे मौजूद तो है, जब तक गेंद तक पहुंच पाते तब तक सिंगल से ज्यादा कुछ नहीं है. गेंद को देखते रह गए. एक समय पे ऐसा लगा कि गेंद सीमा पार जाएगी, लेकिन यहां पर सिंगल से ज्यादा कुछ नहीं है. गेंद को देखते रह गए. बड़े रन आपको बनाने हैं तो सिंगल को डबल में आपको कन्वर्ट करना पड़ेगा और यह सोच के साथ मैदान में आपको बल्लेबाजी करनी पड़ेगी. प्रतीश पाटिल वो क्षमता जरूर रखते हैं. यश मडवी मैदान में हम जरूर देख सकते हैं. पहली गेंद, पहला सिंगल आया है. रिक्वायर्ड रन रेट की बात करेंगे, लगभग 18 के औसत से रन जोड़ने हैं मैदान में. 70 रनों का यहां पर टारगेट है. यश मडवी और प्रतीश पाटिल 2 बल्लेबाज मौजूद है. प्रतीक पाटिल निकल जाएंगे एक बार फिर से. पहले और एकमात्र पावर प्ले का ये ओवर है. ओवर द विकेट से ये गेंद, गति में मिश्रण, रन बचाने की ये क्षमता थी. कैच के ऊपर जाना जरूरी है. विकेट यदि पहले कुछ ओवरों में आएगी तो मुकाबला आसान सा बन जाएगा. मैदान में गेंदबाजी करने वाली जय हनुमान दोस्ती स्पोर्ट्स तोंडरे टीम के लिए पहली गेंद सिंगल, दूसरी गेंद सिंगल है. लाजवाब गेंदबाजी का ये नजारा मैदान के अंदर चलता है बाप, क्योंकि यूं ही नहीं मिलता कोई मुकाम. उन्हें पाने के लिए चलना पड़ता है. इतना आसान नहीं होता कामयाबी का मिलना. उनके लिए किस्मत से भी लड़ना पड़ता है और ये लड़ाई है आपकी. यहां पर एक जीत आपको सुपर 6 में पहुंचाएगी. ट्रॉफी के नजदीक एक कदम आप बढ़ाओगे. बहुत इंपॉर्टेंट मैच है, महत्वपूर्ण ये मुकाबला है. छोटी गेंद थी लेकिन ऑब्स्टिक के काफी ज्यादा बाहर से गुजरी. अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है. अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई टीम की रन संख्या 1 से आगे बढ़ेगी. पहली पर सिंगल, दूसरी पर सिंगल, तीसरी वाइड है. 3 रन बिना नुकसान. मैदान में 70 का पीछा करते हुए नीलकंठेश्वर उल्वे क्रिकेट टीम. तमाम दर्शकों का हमारे मंच के ऊपर मौजूद सभी मेहमानों का भी तहे दिल से स्वागत है. सतीश भाई पाटिल इनकी क्रीडा प्रतियोगिता आमदा ट्रॉफी 2026. कमाल की गेंदबाजी, कमाल की ये गेंदबाजी है. बिल्कुल खामोश रखा है. पहले कुछ ओवर इस मुकाबले का रिजल्ट, इस मुकाबले का नतीजा हमारे सामने खोल कर रख देंगे. 3 गेंदों में 3 खर्च हुए हैं. लाजवाब गेंदबाजी प्रतीक पाटिल के माध्यम से. कोई मौका नहीं दे रहे खिलाड़ियों को. अच्छा मुकाबला चलेगा. गेंदबाजी के लिए गेंदबाज है तैयार. ओवर द विकेट से ये गेंद, अच्छा स्ट्रोक है. खिलाड़ी पीछे मौजूद नहीं है. गेंद जाएगी सीमा रेखा पार, मिल जाएगा चौका.
केवल 8 रन। इशारा करतात. पहली गेंद के ऊपर सिंगल, दूसरी पर सिंगल, उसके बाद वाइड आई थी, उसके बाद तीसरी गेंद डॉट, चौथी डॉट है, चौका आया और उसके बाद वाइड आई और सफलता है। ओवर हो चुका है पूरा। पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव, त्यानंतर आला वाईड, त्यानंतर आला निर्धाव, चेंडू झाले 3, त्यानंतर आला निर्धाव, चेंडू झाले 4, त्यानंतर आला चौकार, चेंडू झाले 5, त्यानंतर आला वाईड आणि शेवटच्या चेंडूवरती आले विकेट। चला मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंच्या व्यतिरिक्त बघा खेळाडू कक्षमधून कुणी कोणालाही मुभा दिली जाणार नाहीये. चला इथे दंडित केलं जाईल संघांना. खेळाडूंच्या व्यतिरिक्त
इथे सतीदादा पाटील स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ आहेत. गावदेवी बेलवली क्रिकेट संघाने सूचना दिलेल्या आहेत. राखीव खेळाडू तुमचा आमच्या स्कोरर मित्रांच्या समवेत उपस्थित आहे, परंतु इथे खेळाडू कक्षमधून एक जरी खेळाडू तुमचा मैदानामध्ये दाखल झाला विदाऊट परमिशन नाही तर निश्चित स्वरूपात त्या संघाला 2 धावाने दंडित केले जाईल. स्ट्रिक्टली नियमावली आहे गावदेवी बेलवली कमिटीची. तो रन बने हैं टोटल 8 दोस्तों, 70 रनों का टारगेट है. अंतिम गेंद का खेल है. नया बल्लेबाज आदेश खारकर. अंपायर का इशारा आएगा सीधा. ये नो गेंद है. स्क्वायर लेग में खिलाड़ी मौजूद है. दूसरे के लिए पलट चुके हैं. 2 रन का इजाफा होता है +9. टोटल 3 मिलेंगे इस गेंद के ऊपर. क्या यह मुकाबला बदलेगा? रनों के लिए संघर्ष जारी था. अब फ्रीट के ऊपर मौका है. इस गेंद के ऊपर छक्का. नीलकंठेश्वर उल्वे क्रिकेट टीम लौट जाएगी मैदान में. रन बने हैं टोटल स्कोरबोर्ड के ऊपर 1 और 1, 11 रन बने हैं 1 विकेट के नुकसान के ऊपर. अंतिम गेंद का खेल अभी भी है बाकी. प्रतीक पाटिल सामने होंगे, बल्लेबाज आदेश खारकर जो तीसरे नंबर के लिए उतरे. फ्री हिट की यह गेंद है. सुनहरा मौका है. लाइसेंस खुला है. गति में मिश्रण किया था. पीछे मिड विकेट से खिलाड़ी दौड़ता हुआ आएगा. रन मिलेगा यहां से 1. तो पहले ओवर की भी समाप्ति और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल स्कोरबोर्ड के ऊपर 12. अब आने वाली गेंदें बचेगी 18 और 58 रनों की है जरूरत. जरूरत है 58 की आवश्यकता. क्या ये रन बनेंगे? क्या इस मुकाबले में मजा लौटेगा? दोनों तरफ अभी भी खुला है मुकाबला. एक बड़ा ओवर 20-25 रनों का मुकाबले में लौट जाएगी नीलकंठेश्वर उल्वे जय हनुमान दोस्ती स्पोर्ट्स तोंडरे के सामने खेलते हुए. जिसे कहते हैं ना कि संघर्ष और तकलीफ के बिना क्या मजा है जीने में. तूफान भी थम जाता है उस पल जब आग लगी हो सीने में. वो संघर्ष की आग मैदान के अंदर क्या जलेगी आपके सीने में. अंतिम गेंदे 18 और जीतने के लिए 58 रनों की दूरी. गेंदबाजी में गेंदबाज तैयार है प्रीतम पाटिल. सामने होंगे ऑन स्ट्राइक आदेश खारकर जो तीसरे नंबर के खिलाड़ी है प्रतीश के आउट हो जाने के बाद. अब स्टिक के बाहर से गेंद गुजरी. अंपायर का इशारा आएगा. दबाव है गेंदबाजी करने वाली तोंडरे क्रिकेट टीम के ऊपर क्योंकि गंवाने के लिए उल्वे के पास कुछ नहीं है. वो भी जानते हैं एक बड़ा ओवर चाहिए, एक साझेदारी. 4 ओवर का मुकाबला सेट होने के लिए समय नहीं है. हर गेंद के ऊपर प्रहार करना पड़ेगा. आक्रामक रवैया अपनाना पड़ेगा. ऊंचाई मिली है, लंबाई नहीं. खिलाड़ी मौजूद, मौका बना. दूसरा विकेट मैदान के बाहर. मन झालेलं आहे. वालाच्या शांगा फेम स्वागत आहे तुमचं. पहली गेंद वाइड आई थी, उसके बाद आई सफलता. दबाव साफ नजर आता है. आने वाली गेंदें 17 और जीतने के लिए अभी भी जरूरत है 57 रनों की आवश्यकता. 17 गेंदें 57 रन. यश मडवी गेंदबाजी के लिए गेंदबाज है तैयार. इस मर्तबा प्रीतम पाटिल. थोड़ा सा मुकाबला फास्ट खेलना है दोस्तों, आपसे हम प्यार से गुजारिश करते हैं. आज की फाइनल की रात है. लगभग 9 मुकाबले हमें कवर करने. 4 ओवर के मुकाबले जरूर है लेकिन समय पे मुकाबले खत्म होने भी जरूरी होते हैं. अच्छा स्ट्रोक स्क्वायर लेग में खिलाड़ी रोहन है. कोई गलती नहीं होगी. बैक टू बैक ये दूसरी सफलता है. अच्छी गेंदबाजी का नजारा प्रीतम के माध्यम से. तीसरा खिलाड़ी मैदान के बाहर नीलकंठेश्वर 11 उल्वे टीम का.
भगवा झंडा उडे. चला मनोहर पाटील यांच्याकडे बोलूया. 13 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर हम जरूर देख सकते हैं. अच्छा मुकाबला है. पहले ओवर में रन आए थे 12 लगातार 2 सफलता आई है. ऑन हैट्रिक मैदान के अंदर गेंदबाज मौजूद है प्रीतम पाटिल. ओवर द विकेट से ये गेंद स्लोअर वन गेंदबाजी गति में मिश्रण पूरी तरीके से छक्का. यहां पर बल्लेबाज को डॉट गेंद की समाप्ति होते हुए खामोशी के साथ गेंदबाजी जारी है और उल्वे टीम को रोका जा रहा है. रास्ता रोक के खड़ी है जय हनुमान दोस्ती स्पोर्ट्स तोंडरे टीम. 13 रनों के ऊपर संघर्ष चलता हुआ आने वाली 15 गेंदे और 57 रनों की जरूरत. गेंदबाज से तैयार. ओवर द विकेट. एक और मिस टाइमिंग स्ट्रोक. खिलाड़ी मौजूद है. खुद विकेट कीपर ने इस गेंद को कलेक्ट किया. सिंगल आएगा. सिंगल से ज्यादा कुछ नहीं है. 14 के ऊपर पारी पहुंच चुके. 56 रनों की अभी भी है आवश्यकता. आने वाली गेंदे बचेगी 14 गेंदे और 56 रनों की जरूरत. लगभग 9 छक्के. मुकाबला आपका है नीलकंठेश्वर उल्वे क्रिकेट टीम. क्योंकि जैसे कहते हैं ना कि परिंदों को मंजिल मिलेगी यकीनन, ये फैले हुए उनके पर बोलते. अक्सर वो लोग खामोश रहते जमाने में जिनके हुनर बोलते, और वहां पर आपको काबिलियत के साथ विशेषता भरी पारी आपको दिखानी पड़ेगी इस मुकाबले को जीतने के लिए. 14 गेंदे और जीतने के लिए 56 की दूरी. एक और एज है. खिलाड़ी मौजूद लेकिन यहां पर क्या छूटा जरूर है. हल्का सा मौका जीवनदान मिलते हुए बल्लेबाज को. ठीक. सन्माननीय महादेव पाटील बेलुली गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. महादेव दादा या, मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. आणि जग्गाभाई एकच राई सांगडे गावचे आमचे जग्गाभाई यांचं आगमन झालेलं आहे. या दादा, स्वागत आहे तुमचं. अंतिम गेंद का खेल है बाकी. लगातार 2 विकेटों के बाद पूरी तरीके से खामोशी के साथ मुकाबला आगे बढ़ता बा. यह अच्छा स्ट्रोक है. गैप में है, गैप में जाएंगे, रन मिलेंगे टोटल 4. 2 ओवर की भी यहां पर समाप्ति और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं. टोटल स्कोर मूव्स ऑन. 19 रनों के ऊपर पारी पहुंच चुके. 70 का टारगेट था तो जीतने के लिए 12 गेंदे 51 51 रनों की है जरूरत. नए गेंदबाज आएंगे अजय पाटिल. 12 गेंदे जीतने के लिए 51 की दूरी. ये ओवर काफी हद तक हमें पता चल जाएगा कि इस मुकाबले का रिजल्ट नतीजा किस हक में जा रहा है. छोटी गेंद थी. कमाल का ये स्ट्रोक है. पहली गेंद, पहला छक्का. आने वाली गेंदें बचेगी अब 11. जीतने के लिए 45. में मजा बरकरार रहेगा ये भी देखने वाली बात है. पहले ओवर में 12, दूसरे में 7, तीसरे ओवर की शुरुआत दमदार. 6 रन पहली गेंद के ऊपर मिल चुके. थोड़ी सी सोचने पर मजबूर कर दिया है दोस्ती स्पोर्ट्स जय हनुमान तोंडरे क्रिकेट टीम को, क्योंकि मुश्किलों से भाग जाना आसान होता है. हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में ही जहान होता है. और लड़ाई जारी है, संघर्ष जारी है, मेहनत जारी है. उल्वे और तोंडरे टीम की 11 गेंदे 45 की है दूरी. एक और बड़ा स्ट्रोक आएगा. खिलाड़ी मौजूद है.
बहुत से दूर है, बैक टू बैक दूसरा छक्का है, मुकाबले में वापसी है। 10 गेंदे 39 की जरूरत। हो तो तरीके बदलो, इरादे नहीं, और इरादे बुलंद है। यश मडवी जो पारी की शुरुआत करने के लिए पहुंचे थे, 51 की जरूरत थी 12 में, अब 10 गेंदे जीतने के लिए 39 रनों की आवश्यकता। यह वही अजय पाटिल है जिन्होंने परसों की रात में इसी मैदान के ऊपर मेडन भी फेंकी थी। गेंदबाजी के लिए तैयार, एक बार फिर से ओवर द विकेट से यह गेंद आएगी। गति में मिश्रण किया, इस बार पेस से बीट किया, बिल्कुल गति नहीं थी। डॉट गेंद की समाप्ति होते हुए हर डॉट गेंद प्रेशर बढ़ाएगी, दबाव बढ़ाती चली जाएगी। नीलकंठेश्वर उल्वे क्रिकेट टीम की रन संख्या टोटल 31। गेंदबाज तैयार, ओवर द विकेट से एक बार फिर से अजय पाटिल, सामने होंगे यश मडवी। 9 गेंदे जीतने के लिए 39 रनों की है अभी भी जरूरत। फिर से गति में मिश्रण था, इस बार तैयार था बैकफुट पर, बड़ा स्ट्रोक तो अटेम्प्ट नहीं कर पाए, लेकिन 2 रन आसानी के साथ ले लेंगे। 2 रनों से स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ, इजाफा होता हुआ। जीतने के लिए अभी भी 37 रनों की है जरूरत। आने वाले 8 गेंदे और 37 की आवश्यकता। लगातार 2 छक्के आएंगे तो अंतिम ओवर के लिए फिर भी 25 बचते हैं, और वही प्रयास होगा कि इन 2 गेंदों के ऊपर बड़ा स्ट्रोक हर हाल में चाहिए बल्लेबाजी करने वाली नीलकंठेश्वर उल्वे क्रिकेट टीम के लिए। क्योंकि जैसे कहते हैं ना, जो हो गया उसे सोचा नहीं करते, जो मिल गया उसे खोया नहीं करते। सफलता भी उन्हीं को हासिल होती है जो वक्त और हालात पर रोया नहीं करते। वक्त कैसा भी हो, आपके टीम के लिए आप काम आने चाहिए। गेंदबाजी के लिए गेंदबाज अजय पाटिल है। आने वाली 8 गेंदे और जीतने के लिए 37 की जरूरत। गति थी इस बार, तैयार थे, क्या कमाल का यह स्ट्रोक है। पुल सक्सेसफुल, पावरफुल हिट, सिक्सर। माल की बल्लेबाजी यश मडवी के माध्यम से 3 छक्के अब तक लगा चुके हैं। इसी ओवर में 20 रन बन चुके हैं 5 गेंदों के ऊपर। लेकिन जो प्रीतम पाटिल का ओवर था टर्निंग पॉइंट, जो दूसरा ओवर उन्होंने फेंका, केवल 7 रन खर्च हुए थे उस ओवर में। इस ओवर में शुरुआत दमदार रही, क्या आगाज अच्छा था, अंजाम भी उसी तरीके से कर पाएंगे, क्या अच्छी तरीके से फिनिश कर पाएंगे। 7 गेंदे जीतने के लिए 31 रनों की अभी भी जरूरत है। चलो मुकाबला शुरू करना है। मैं तोंड्रे से, कप्तान से गुजारिश करूंगा, अंतिम गेंदे बचेगी। 7 गेंदे जीतने के लिए 31 रनों की जरूरत। अच्छा मुकाबला, अच्छी लड़ाई। यश मडवी की जितनी तारीफ करे उतनी कम है। नीलकंठेश्वर उल्वे क्रिकेट टीम को जिंदा रखा है इस मुकाबले में, क्योंकि ना थके अभी पैर, ना अभी हिम्मत हारी है। हौसला है मुकाबले में कुछ कर दिखाने का, इसलिए सफर अभी भी जारी है। और कमाल की बल्लेबाजी, अकेले ने लड़ाई लड़ी है, साथ नहीं निभाया प्रतीश ने। आदेशकार कर चलते बने, सचिन पाटिल आए और चलते बने। सिद्धेश मडवी ने एक चौका जरूर लगाया है, और यश मडवी, लड़ाई जारी है, रास्ता रोक के खड़े हैं। क्या बात है, हिम्मत की दाद देनी पड़ेगी। 7 गेंदे जीतने के लिए 31 चाहिए। इस बार क्या फंसे हैं, खिलाड़ी पीछे मौजूद है, मौका बना। यश मडवी का विकेट, नाराजगी जताते हुए। अब अंतिम गेंदे बचेगी 6। 31 रनों की है जरूरत।
चला या महादेव पाटील यांचा यथोचित सन्मान केला जाणार आहे. सन्माननीय दत्ता गायकर आणि काशीनाथ दादा पाटील यांना आमंत्रित करूया. महादेव दादा पाटील यांचा आपण सन्मानित करूया. बेलवली गावातील आदरणीय व्यक्तिमत्व काशीनाथ पाटील साहेब या माजी ग्रामपंचायत सदस्य बेलवली यांच्या शुभास्या सन्मानित केलं जाईल. गेंद हवा में है, खिलाड़ी मौजूद, पहली गेंद के ऊपर सफलता मिल जाएगी. अब 5 गेंदे 31. इथे बेलवली गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आदरणीय महादेव पाटील आमचे अजय पाटील बघा त्यांचे ते पिताश्री आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाच्या माध्यमातून गावदेवी क्रिकेट संघ बेलवली यांच्या वतीने केला जात आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स मनोहर पाटील. थैंक यू सो मच. अंतिम गेंदे बचेगी, 5 गेंदे बची है और जीतने के लिए 31 रनों की जरूरत है. पहले सत्र में 69 रन बने थे, 70 रनों का टारगेट था. अंतिम क्षणों में बेहद रन बटोरे थे तोंडरे क्रिकेट टीम ने. सुपर 12 का यह मुकाबला है. जो भी टीम जीतेगी कम से कम एक ट्रॉफी के ऊपर अपना नाम पक्का लिख देगी और यही कोशिश है. लेकिन बात करेंगे यहां पर गलतियां कुछ हुई है बल्लेबाजी में भी. प्रतीश का जल्दी आउट हो जाना यह अच्छी बात नहीं थी. यश मडवी ने जरूर कोशिश करी लेकिन दूसरा ओवर प्रीतम पाटिल का क्या कमाल का था और उसी के तहत मैदान में हमने देखा पूरी तरीके से अब हावी है. 5 गेंदे 31. मिस टाइमिंग स्ट्रोक फिर से खुद गेंदबाज ने कॉल किया था. आसान नहीं होते इस तरीके के कैचेस. रन आएगा केवल सिंगल. अब पूरी तरीके से फॉर्मेलिटीज पूरी की जाएगी, औपचारिकता पूरी करी जाएगी क्योंकि 4 गेंदे हैं और जीतने के लिए 30 रनों का टारगेट. गावदेवी पाली टीम, आपने जो भी फैसला किया है तुरंत आपको मुहैया करना है. इसी बीच गावदेवी पाली क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून मनोहर पाटील फलंदाजी करणं पसंत केलेलं आहे आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी यंग स्टार चिखले क्रिकेट संघाला आमंत्रित केलेलं आहे. छक्का जरूर लगाया था. 31 की जरूरत थी. 3 गेंदे और जीतने के लिए 24 रनों की अभी भी जरूरत है. 46 बने हैं स्कोर बोर्ड के ऊपर. 4 ओवर का मुकाबला 50-55 एवरेज टोटल रहता है. वहां तक पार स्कोर होता है. 70, 10, 15 रन ज्यादा खाए क्योंकि पहले सत्र में अंतिम क्षणों में जो गेंदबाजी हुई थी विवेक पाटिल जिन्होंने 23 लुटाए थे और पीयूष ने 16. 2 ओवर में लगभग 39 रन गए थे. सिंगल आएगा इस गेंद के ऊपर. 4 गेंदें पूरी हो चुकी है, 2 गेंदों का खेल बाकी. जीतने के लिए अभी भी 23 रनों की जरूरत है. दर्शकों में चर्चा हो रही, हड़बड़ाहट है. इसका मतलब मुकाबले की घोषणा एक तरफ हो चुकी है. यह अच्छा स्ट्रोक है. अंतिम क्षणों में अपनी पावर दिखा रही है नीलकंठेश्वर उलवे. अब अंतिम एक गेंद बचेगी. रन बने हैं टोटल स्कोर बोर्ड के ऊपर 53. चला जगाबाई नाव लगेच इथे आमच्याकडे नोट करा.